महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। प्रणव एकनाथ चोळेकर हा 13 वर्षाचा मुलगा आहे। त्याचे वडील एकनाथ चोळेकर हे दुर्गादेवी पाड्यात राहणारे आहेत। चोळेकर पाडा म्हणून तिथं दुर्गा गायकवाड पाडा शिलाई मशीनचं काम करतात। त्यांचं असं म्हणणं आहे की होळीच्या दिवशी त्यांच्या मुलाला काही त्यांच्याच वयाच्या मुलाने, मुलगा 13 वर्षाचा आहे, फुगे मारलेले आहेत। त्याच्यावरून ते होळीच्या दिवशी संध्याकाळी पोलीस स्टेशनला आले की ते सकाळीच कधी मारलेलं होतं म्हणले, पण संध्याकाळी त्यांना ते लाल झाल्यासारखं दिसलं। इथं आले, त्यांना पोलीस स्टेशनने छाया हॉस्पिटलसाठी दवाखान्यात जाण्यासाठी पत्र दिलं आणि काय असेल ती सांगायला या म्हणले। त्यांना लहान मुले त्यांना समजून सांगा म्हटले। ते छाया हॉस्पिटलला न जाता स्वतः प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले आणि त्याच्यानंतर त्यांना कालच पोलीस स्टेशनला आले। त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की सर्व मुलं त्याच वयाचे होते, 7-8 मुलं आणली। त्या आणल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्या जर केमिकल किंवा काय मारलं असतं अजून दुसऱ्या मुलांना लागलं असतं, जो मारण त्याच्या हाताला लागला असतं किंवा दुसऱ्याच्या अंगावर उडालं असतं, पण असं कुणाच्या हाताला लागलेलं नाही। मग त्यातल्याच एका मुलाने सांगितलं की काका ह्याच्याकडे काहीतरी खडा होता। मग तो कुठला खडा होता? मग ज्या मुलाला लागलं त्या जिथे मला नवीन बायपास रोडा अगोदर एक ते खडा सापडला, त्याचे तुकडे केले। तर ते कशाचा खडा होता? तो वॉशिंगचा कलर होता, तो वॉशिंगचा। त्याच मुलाला सापडला, त्याचा एक मित्र समीर। त्याच्यावर त्यांनी त्याचे ते फुगे तयार केले असं त्यांचं म्हणणं आहे। मग त्यांचं म्हणणे तेच फुगे आम्ही इकडे तिकडे मारले, परंतु असं होऊ शकतं ते मुलं म्हणजे त्याच्याकडे पावडर सारखं होतं, खडा होता तो, आणि त्यांनी सगळ्यांना दिले। आम्ही काय टेकलं नाही, आम्ही ते टाकून दिला पाण्यात। मग त्याच्या त्या खिशामध्ये एक तर ते पावडर राहिले असावा आणि ती नंतर त्याचा काय गॅस तयार होऊन किंवा काहीतरी होऊन तिथं इन्फेक्शन झालेलं आहे त्याचं, असा तो सध्या प्रकार आहे। त्या मुलालाच ते सापडलेलं होतं। ती विश्वास पण बसत नाही, तर मग तुम्हाला रस्त्याने सापडलं ते जे काय वॉशिंगचं होतं, जो प्रणव झालेला आहे। त्याच्या वडिलांच्या समक्ष विचारते म्हणजे त्याने आम्हाला या अगोदर नाही सांगितलं की त्यालाच ते सापडलेलं होतं वॉशिंगचं। तर रात्री ते सगळे मुलं आणले, त्याचे ते वडील आणले, बाकी सर्व लहान मुलं आणले। सगळ्यांकडे सविस्तर चौकशी केली असता ह्या प्रणवलाच ते सापडलेलं होतं आणि होऊ शकतं त्याच्याकडनं ते खिशात राहिलं, त्याला पाणी लागलं, त्याचा गॅस झाला, त्याचं ते इन्फेक्शन झालेलं आहे। मग पुन्हा आपण त्याचं काल डॉक्टरकडनं पुन्हा छायाला जाऊन चेकअप केलं असता डॉक्टरांनी सांगणं आहे की हे केमिकलचं काहीतरी आहे, ॲसिड वगैरे नाही। तर ते केमिकलचं म्हणजे हे वॉशिंगसाठी, त्याच्यामध्ये वॉशिंग जीनचे कपडे वॉशिंग करण्यासाठी जे केमिकल वापरलं जातं ते मुलं म्हणतात ह्याच्याकडेच वॉशिंगचा कलर होता, वॉश कलर म्हणतात ते मुलं लहान, हे वॉश कलर होता। आणि ह्याचं म्हणे मला ते नवीन बायपासला ते असं एवढा खडा सापडला 1 किलोच्या आसपास असं त्याला आणि प्रणवला। तर अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये। त्यांनी त्याची कुठलीही तक्रार नाही म्हणले, आम्हाला ही चौकशी करायची ती कुठून आलं काय, तर हे त्यांच्याच मुलाला सापडलेलं होतं। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।